नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वराज्य रक्षक चॅनेलवर तुम्हा सर्व दुर्गप्रेमींचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फिरणार आहोत साताऱ्याच्या माणदेशामधील एका अतिशय देखण्या आणि ऐतिहासिक किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे किल्ले संतोषगड. सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून थोडा सुटा झालेला हा गड आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लांबूनच आपले लक्ष वेधून घेतो. या गडाला ताथोडा किल्ला असेही म्हटले जाते आणि याचे मोक्याचे स्थान पाहता स्वराज्याच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, याची जाणीव आपल्याला गड चढताना पावलोपावली होत राहते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातून जेव्हा आपण चढाईला सुरुवात करतो तेव्हा समोरच गडाचा बुलंद डोंगर आणि त्याचे डोंगरकडे मनाला भुरळ घालतात. गडाची वाट साधी आणि सोपी असली तरी वर चढत असताना अंगात एक वेगळाच जोम संचारतो. गडाच्या मध्यभागी गेल्यानंतर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आणि कोठारे दिसतात, जी त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहेत. गडाचे प्रवेशद्वार आजही दिमाखात उभे असून तिथून आत प्रवेश केल्यावर आपल्याला स्वराज्याच्या त्या गौरवशाली कालखंडाची आठवण येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याची डागडुजी केली आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी इथे भक्कम तटबंदी उभारली होती. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर तिथून दिसणारा सभोवतालचा नजारा अतिशय विलोभनीय आहे. इथून आपल्याला सीतामाईचा डोंगर आणि फलटणच्या पठाराचा विस्तीर्ण प्रदेश स्पष्टपणे दिसतो. गडावर असलेल्या महादेव मंदिराच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच शांतता लाभते. जरी आज या गडाचे काही अवशेष काळाच्या ओघात ढासळले असले तरी तिथली माती आजही आपल्याला आपल्या थोर मावळ्यांच्या शौर्याची कथा सांगत असते. या गडाची शांतता आणि इथला वारा आपल्याला इतिहासाच्या त्या पाऊलखुणांशी जोडून ठेवतो. अशा या वीरभूमीचा इतिहास जाणून घेणे आणि तो जपून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, तुम्हाला किल्ले संतोषगडची ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या स्वराज्याचा हा देदीप्यमान वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय.